माऊली, नशिबाची वाट ही कायम बुद्धिबळातल्या उंटासारखी असते, नेहमी तिरपी. हा, पण म्हणून येणारं फळ तसंच असतं असं नाही. अर्थात कधी ते चढत्या क्रमानेही मिळतं, कधी ते उतरणीला लागलेलं असतं. म्हणून आपण कोणतीही हाव न धरता पदरी असेल त्याचा स्वीकार करावा. आपल्या वाट्याला आलेलं पुण्य इतरांना देऊन आपल्या पुण्याचं पारडं जड होतं, हे खरंय. आपलं आयुष्यच बदलून जातं त्याच्यामुळे. परंतु नियतीनं जे आपल्या माथे लिहिलंय ना, ते बदलत नाही, बदलत नाही. नियतीला आपण फसवू शकत नाही, पण आपण स्वतःला मात्र नेहमी फसवत असतो. प्रणाम महाराणी. या नकाशात दिलेल्या मार्गानुसार भुयार खणून झाले आहे. म्हणजे उद्या अचानकपणे आमच्यावर आक्रमण झाले तर या मार्गाने आम्ही सुखरूपपणे बाहेर जाऊ शकतो, हो ना? होय महाराणी, त्यासाठीच आपण हा मार्ग निर्माण केला आहे. उत्तम. सुनंदा जी. जी. तू केलेल्या कार्याचे हे तुला बक्षीस. येतो महाराणी. थांब. या कार्याची वाच्यता कुठेही होता कामा नये. होय महाराणी. आणखी एक, ज्या मार्गाने तू आलास त्याच मार्गाने परत जा आणि या परिसरात पुन्हा कधीही दिसू नकोस. होय महाराणी, आपण निश्चिंत असावं. पाहिलं सुनंदा, आता आमच्या मार्गातला अडसरही दूर झाला. आता साहुरीच्या गर्भातील आमचा पुत्र धरतीच्या उदरातून आमच्याकडे येणार आणि मग आपण पुत्र जन्माचा सोहळा साजरा करू. आणि आता आमच्या मार्गात कुठलाही नवा अडसर येणार नाही. या महाराणी, मोकळ्या हवेत अगदी प्रसन्न वाटेल पहा आपल्याला. खरं तर गर्भारपण हा स्त्रीच्या आयुष्यातील कधीच न संपणारा असा अविस्मरणीय काळ असतो. नाही ग सुनंदा, मला तर असे झाले कधी एकदा हा अखेरचा मास संपतो आणि माझ्या पोटावरचे ओझे उतरते. महाराणी, असे का म्हणत आहात आपण? नाहीतर काय, सतत हे गरोदरपणाचे नाटक करता करता नाकी नऊ आले आहे. डोक्यात एकसारखा एकच विचार असतो की उद्या हे आपले भिंग फुटेल. कधी कधी असे वाटते एखादी अदृश्य सावली आपला पाठलाग करत आहे, आपल्याला भय दाखवत आहे की आपले हे सोंग जगासमोर आणेल. आणि या भयाने सुनंदा मला रात्र रात्र डोळ्यास डोळा लागत नाही ग. महाराणी, मी आपले दुःख समजू शकते, आपली भीती देखील रास्त आहे. परंतु हा खेळ इथवर आपण अगदी यशस्वीपणे पार पाडला, हो ना? आता अखेरचे काही दिवसच उरलेत. असे नकारात्मक विचार मनात आणून चालायचं नाही. तेही खरे आहे सुनंदा. हे अखेरचे दिवस
सुखरूप पार पडावे म्हणजे झाले. हे गरोदरपणाचे नाट्य लवकरच संपणे आवश्यक आहे. महाराणी, महाराणी, महिपती, तू इथे काय करतोयस? तुला बजावले होते ना दिवस रात्र साहुरीच्या दाराबाहेर पहारा द्यायचा म्हणून. मग इथे काय करतोयस? तेच करत होतो, परंतु तेथे एक दुर्घटना घडली. दुर्घटना? काय झाले? साहुरी देवी यांना सर्पाने दंश केला काय? आणि त्यातच त्यांची शुद्ध हरपली. सुनंदा, महाराणी, महाराणी सावरा स्वतःला. मी पाहून येते काय झाले ते. चल. सदानंद, सदानंद, अरे काय झाले? बोल ना. अरे असा का बसलायस? साहुरी, 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 हे साहुरी, साहुरी बाळा उठ. असं नको करूस, उठ. साहुरी, सदानंद, अरे बसून काय राहिलंयस? वैद्य बुवांना बोलावून ना. वैद्यबुवा येऊन गेले आणि औषध दिले. तिने खाल्लं. उद्या सूर्योदयापर्यंत तिला जाग नाही आली तर तर काय? अरे बोल ना, तर काय? तर तिच्या जीवास धोका आहे आणि तिच्या गर्भात असलेल्या अपत्याला देखील. नाही नाही नाही, नियती माझ्यासोबत असा क्रूर खेळ खेळू शकत नाही. त्या सावरीच्या अपत्यास काही झाले तर, ते अपत्य या जगात येण्याआधीच नाहीसे झाले तर 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 माझे काय होईल? या जगाला, या सृष्टीला मी काय उत्तर देऊ? ज्या गर्भाला इतके दिवस मी पोटात वाढवले, तो गर्भ अचानक एक रात्री नाहीसा. नाही नाही, हे सत्य जर जगासमोर आले तर माझे जगणेही कठीण होईल. मी महाराजांशी विश्वासघात केला असे सारी प्रजा ओरडून सांगेल. मग महाराज माझ्याकडे परतून पाहणार देखील नाही. नाही परमेश्वरा, परमेश्वरा, आपण उचललेले हे निर्दयी पाऊल मागे घ्या. हे निर्दयी पाऊल मागे घ्या परमेश्वरा. हे निर्दयी पाऊल मागे घ्या. महाराणी, आत या. प्रणाम महाराणी. काय आहे? अशी वार्ता आहे की साहुरी देवी यांची प्रकृती अद्याप अस्थिर आहे. त्या अजूनही ग्लानीतच आहेत. परमेश्वरा, जर या साहुरीस काही झाले तर माझे भवितव्य अंधारातच जाईल. महाराणींनी एकच दायित्व दिलं होतं, ते देखील मी व्यवस्थित पार नाही करू शकत. म्हणजे महाराणीने जे द्रव्य, धनराशी मला देणार होत्या ते नाहीच मिळणार. माझ्या स्वप्नांचे मनोरे ढासळणार. नाही नाही, काहीही करून ही साहुरी पूर्ववत व्हायला हवी. देवा,
आयुष्यात आतापर्यंत एकच व्रत सांभाळत होतो मी, जमेल तशी तुझी सेवा करायचो. निदान कधीतरी माझ्या हाताने काही पुण्यकर्म घडलं असेल, माझ्या गाठीशी काही पुण्य जमा झाले असेल तर ते माझ्या बायकोला, साहुरीला त्याचा लाभ मिळू दे. माझे सर्वस्व त्याग करण्यास माझी तयारी आहे. हवे असेल तर माझे प्राण घे, परंतु माझ्या बायकोला जीवनदान दे. काही अवधीमध्ये सूर्योदय होईल. येणारा सूर्योदय आमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आणेल, हीच प्रार्थना तुझ्या चरणी करतो. ताई, ताई तिला जाग आली, ताई तिला जाग आली. सावरी, 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 बाळा, बाळा डोळे उघड. अरे पाणी घेऊन ये. सावरी, सावरी, बेटा उठ, उठ. सारे काही ठीक आहे आता, सारे काही ठीक आहे. चिंतेचे काही कारण नाही. मी देवळामध्ये नारळ ठेवून येते. हा, महाराणी, महाराणी, अहो काय केलं आपण हे? आपल्याला अशा अवस्थेत कोणी पाहिले तर किती मोठे आक्रीत घडेल. महाराणी, अहो इतके दिवस, इतके मास आपण जपलेले बिंग फुटेल. महाराणी, असे होता कामा नये. अहो होत्याचे नव्हते होईल. होत्याचे नव्हते तर होऊन गेले. आता हे सोंग पांघरून काय उपयोग? नाही महाराणी, नाही. अद्याप आपला डाव उधळलेला नाहीये. परंतु आपणास अशा अवस्थेत जर कोणी पाहिले तर मात्र तो निश्चितच उधळेल. चला महाराणी. महाराणी, आत येऊ का? थांबा. कोण? काय आहे? एक वार्ता सांगायची आहे. महाराणी अद्याप विश्राम करत आहेत. काय वार्ता आहे? महाराज काही क्षणातच येणार आहेत. त्यांनीच हा निरोप देण्याचे सांगितले. मी महाराणींना निरोप देईन. तू ये. महाराणी, महाराणी, महाराज आपल्या भेटीसाठी निघालेत. हो महाराणी, आपली अवस्था मी समजू शकते. मान्य आहे, गेल्या काही क्षणामध्ये नियतीने अनेक नाट्य घडवून आणले. परंतु महाराणी, सावरी शुद्धीवर आली. हो, आणि त्याहूनही आनंदाची वार्ता म्हणजे तिच्या गर्भामध्ये असलेलं आपलं अपत्य अगदी सुखरूप आहे. काळजी नसावी. महाराणी, आपल्याला हे नाट्य असेच चालू ठेवावं लागेल, नाहीतर फार मोठा अनर्थ घडेल. तू हे सारे सत्य सांगतेस ना?
की माझ्या मनाची समजूत काढण्यासाठी? नाही, महाराणी, अहो मी एक स्त्री आहे आणि आणि मातृत्वाच्या ओढीने आतुर झालेल्या एका स्त्रीशी मी कधीही कपट नाही वागणार. विश्वास ठेवा माझ्या. महाराजांनी आपल्याला अशा अवस्थेत पाहिले तर सारे काही नष्ट होईल. महाराणी चला. महाराणी, महाराज, सुनंदा, सुनंदा, या अशा भूमीवर निद्रिस्त का झाल्या? महाराणी कालपासूनच येथे निद्राधीन झाले आहेत. काय? तुझी मती गुंग तर झाली नाही ना की तुला तुझ्या कार्याचा विसर पडलाय? इतक्या नाजूक अवस्थेतील गर्भार स्त्रीला भूमीवर निद्रिस्त करू नये हे योग्य की अयोग्य हे आम्ही सांगावं तुला? क्षमा असावी महाराज. आपला राग मी समजू शकते. मी देखील त्यांना हेच सांगितले, परंतु त्यांनी जाणून बुजून हे कृत्य केले. कारण 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 त्यांना त्यांना तसे व्रत करावयास सांगितले होते. व्रत? होय महाराज, भूनिद्रा व्रत. म्हणजे भूमीवर निद्राधीन झाल्यास पोटातील अर्भकामध्ये पंचमहाभूतातील भूतत्वाचे गुण अंतर्भूत होण्यास सहाय्य होते. आणि असे करावयास त्यांना पुरोहितांनीच सांगितले होते. म्हणून असे या व्रताबद्दल आम्ही अनभिज्ञ आहोत. जी महाराज, आता त्या विश्राम करत आहेत, परंतु आपण येऊन गेल्याचे त्यांच्या कानी घालेल मी. ठीक, काही अवधी पश्चात आम्ही पुन्हा येऊ, तेव्हा राणींची भेट. जी महाराज. प्रणाम महाराज. आता महाराज पुन्हा कक्षात येण्या अगोदर हे नाट्य नीट वठवले पाहिजे. माऊली, विनाशकाले विपरीत बुद्धी हे वचन आपण ऐकलंच आहे. अति हाव, अति स्वार्थ याचं फलित कधीही सुखावह होत नाही. उलट जे आपल्यासाठी बनवलेलं नाही त्याचा जर आग्रह धरला तर मग तो हट्ट, तो आग्रह आपल्यालाच घेऊन बुडतो. उलट सत्याचा सारासार विचार करून जर आनंदानं स्वीकार केला ना तर मग आपलं आयुष्य आनंदात आणि समाधानात व्यतीत होऊ शकतं. अहो, अति तिथं माती, हीच तर नियतीची खेळी असते. ती दीपिका ते दुसऱ्या स्त्रीचं अपत्य आपलंच म्हणवून घेण्यासाठी काय काय करतीये. हरे राम. पण याच्यामध्ये जरी तिला यश मिळालं तरी आपल्यासाठी ती दोषी असेलच ना. तो तिचा अपराध जगासमोर येईल का? काय होईल त्या साहुरीचं पाहू पुढील भागात. पण तोपर्यंत उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.